चुकीचे निर्णय करू नका। जे काही कृती समिती करत आहे ते सगळा विचार करूनच करत आहे। मी त्या याच्यामध्ये आहे, मलाही तेवढीच हे आहे, कारण तुम्हाला मिळणार ते मला मिळणार आहे। मी नेहमी म्हणत असतो की जे तुमच्या पदरात पडणार आहे ते मला मिळणार आहे। एवढं आपण काम करतो, फील्ड मध्ये मरमर करतो, इकडून आलं की तिकडे, तिकडून आलं की तिकडे। आपल्या कामाचा काही टायमिंग नसतो। आपल्या कामाचा टायमिंग आहे का? आली अर्ध्या रात्री डिलिव्हरी, चाललं उठून झोपेतून। हे सगळं शासनापर्यंत पोहोचत नव्हतं। आता जेव्हा त्यांनी म्हटलं ना 14,000 आशांना मिळते, आता याच्यावरूनच पकडा की आपल्याला किती मिळते आणि त्यांना माहिती कोणती गेली आहे। वारंवार आम्ही त्यांना तेच सांगून राहिलो। कालही आमचं शिष्टमंडळ डीएसपी सरांकडे गेलो होतो, पोलीस अधीक्षक आले होते तिथे, त्यांना तेच म्हटलं। त्यांनी विचारलं तुम्हाला आशांना किती मिळते, गटप्रवर्तकाला किती मिळते, कोणाला काय प्रॉब्लेम आहे काय नाही आहे, हे सगळं आम्ही काल तिथे पण सांगितलं समजून। तेव्हा त्यांनी म्हटलं की नाही तुम्ही खूप चांगलं काम करता, पण तुमचं मानधन कमी आहे आणि ते तुम्हाला मिळालं पाहिजे। म्हणजे बघा आज पोलीस सुद्धा आपल्याला कोऑपरेट करून राहिले आहे। ते त्यांच्या परीने प्रयत्न करत आहे, कारण त्यांनाही वाटते की हा महिला एवढे दिवस झाले घरदार सोडून इथं बसलेल्या आहे। आणि आम्ही त्यांना तेच सांगतो का उद्या जर आम्हाला लेखी दिलं त्यांनी, उद्या आम्ही आझाद मैदान सोडून आमच्या गावी जातो, बरोबर ना? आपल्याला जर आज मिळालं तर आजच चाललं जातो आपण। आम्हाला हौस नाही आहे आझाद मैदानवर बसायची। तेवढाच त्रास पोलिसांना पण आहे। त्यांना एक एक महिलेची जिम्मेदारी आहे। काल सांगितलं तुम्हाला, ते महिला पडली, तिला त्या पोलिसांनी हॉस्पिटल पर्यंत पोहोचवली। टीसी सुद्धा आपल्याला कोऑपरेट करत आहे ट्रेन मध्ये की हा आशा वर्कर आहे यांना बसू द्या म्हणून। रिझर्वेशनच्या डब्यांमध्ये बसू देते का? पण नाही बसू देत, पण ते आपल्या आशांना बसू देत आहे। त्यांना माहिती आहे का ह्या आशा एवढे दिवस झाले लढून राहिले आहे। आपल्या आशा बिल्ले लावून जाणं येणं करत आहे। कोणी तिकीट काढत नाहीये, काढते का? कोणीच नाही काढत। काही मोजकेच लोक काढत असेल, हा, पण पूर्ण लोक नाही काढत आहे। म्हणून म्हणत आहे की सगळे आपल्याला कोऑपरेट करत आहेत, आपणही तेवढंच त्यांना कोऑपरेट करायचं आहे। फक्त एवढंच काय, छोट्या छोट्या गोष्टी थोडं लक्ष द्यायचं। आज खूप सारे आंदोलन आहेत, कारण आता अधिवेशन लागत आहे। आता ताईंनी सांगितलं की आपल्याला रविवार, मंगळवार आणि गुरुवार हे 3 दिवस